तनय गुलवी आणि सोबतच रोहित गुलवी आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा। टीम कारिवलीसाठी पारितोषिक लावलं जात आहे। बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर रोहिदास म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। मॅच ऑन खेळायला सुरुवात। पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूपर्यंत पोहोचतात सुनील भोईर त्या ठिकाणी नक्कीच थोडी मिसफील्ड जरूर झाली आहे परंतु फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल। एक पेक्षा आधी एक काही एक नाही। यस जतीन राणे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक सुनील भोईर त्या ठिकाणी आहेत। आउटफील्डचा विचार केला तर एक दमदार क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे सुनील भोईर बॉलला अडवतोय। सिंगल कंप्लीट। एक पेक्षा आधी एक काही एक नाही। सिंगल सोबत सुजित नाईक देखील अकाउंट ओपन करतोय। आणि त्या दरम्यान टीम कारिवलीसाठी शुभेच्छा आल्या आहेत। विक्रम नाईक जे उत्कृष्ट पंच आहेत ज्यांच्या माध्यमातून टीम कारिवलीसाठी शुभेच्छा। आणि त्या दरम्यान कारिवली टीमची पहिली विकेट फलंदाज बाद रोहित पाटील। रोहित नाईकची महत्वाची विकेट जतीन राणेने काढली त्या ठिकाणी। यस पहिला गडी बाद। शेवटची मॅच आहे। टीम कारिवली आपण थोडं कोऑपरेट करा। नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या। प्रेक्षकांची गर्दी देखील वाढलेली आहे शेवटच्या मॅच साठी। अर्थातच भरपूर इम्पॉर्टंट मॅच आहे ही दोन्ही टीमसाठी। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय म्हात्रे 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय। पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल। पहिला ब्रेक थ्रू जतीन राणेच्या माध्यमातून मिळवला टीम भिनारने। षटकातील पुढचा बॉल या बलेशान अपेक्षित उचली घेणारा चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। व्हॉट अ बॉलिंग। अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण त्या ठिकाणी पाहतोय। मात्र एक्झिट काय घडलं त्या ठिकाणी पाहूया। दोन्ही पंच आपापसात चर्चा करतीलच। जतीन राणे एक उंचपुरा गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय। यस 1 फॉर द ओव्हरचा इशारा जरूर याआधी दिला होता मात्र तो डिसिजन जो आहे तो रिपॉज घेतलाय पंचांनी। गोरसई विलेज हेंडकडनं आपण जतीन राणेला पाहतोय। षटकातील पुढचा बॉल समोर अजय म्हात्रे। पुढचा बॉल जतीन या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय। बॉल हवेमध्ये आहे। क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहेत। प्रणय भोईर चांगला जेल अजून एक गडी बाद। अजून एक महत्वाची विकेट काढली आहे त्या ठिकाणी जतीन राणेने। नवीन फलंदाज लवेश नाईक मैदानाच्या आतमध्ये। 4थ्या क्रमांकावरती आपण लवेशला पाहतोय। लवेश देखील एक चांगला स्ट्रोक प्लेयर आहे। पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल। या बॉलेस परिपूर्ण बीट केले त्या ठिकाणी। बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय। षटक कंप्लीट झाले। पहिल्या षटकाची समाप्ती। 2 गडी बाद। धावा धावलगर आहेत 2च। व्हॉट अ स्टार्ट। अतिशय दमदार सुरुवात
टॉस हरल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आवाज भिनार संघ आपण पाहतोय. नक्कीच आज संपूर्ण दिवसभरात एक बेनिफिट राहिला आहे आवाज भिनारसाठी प्रेक्षकांची गर्दी. जे प्रेक्षक आपण पाहतोय नक्कीच त्यापैकी जास्तीत जास्त जे प्रेक्षक आहेत ते आवाज भिनार टीमच्या बाजूने आहेत. कारण नक्कीच हा बेनिफिट आहे टीम भिनारसाठी. आणि खास करून प्रेक्षकांमधून मी आवाज देईन. निश्चितच या ठिकाणावर नाव घेतलं जाईल. मुन्ना भोईर अगदी खंदे समर्थक आहेत टीम भिनारचे. सोबतच संदीप भोईर यांना देखील आपण पाहतोय. पहिली विकेट अगदी सोचतात, दुसरी विकेट देखील अगदी सोचतात. अर्थातच 2 विकेट्स मिळाल्या जतीन राणेला. 2च धाबा खर्च केल्या. षटक क्रमांक 2. बॉलिंग ट्रॅकवर प्रणव भोईर आलाय. प्रणवने देखील भरपूर इम्प्रेस केलं आहे आज दिवसभरात. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे. परंतु ही मॅच जी आहे ती अतिमहत्त्वाची आहे. सुजित नाईकला जबाबदारीने खेळावं लागेल टीम कारिवलीसाठी आणि ती क्षमता देखील आहे त्याच्यामध्ये. षटकातील पुढचा बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. प्रणव स्वतः झेल घाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. फलंदाज सुजित नाईक बॅक टू द डगआउट. नक्कीच सुजित नाईकला देखील माहिती होतं प्रणव भोईरकडे वेग भरपूर आहे, वेगाने गोलंदाजी करतोय. हे लक्षात घेऊन पॉपिंग क्रीजमध्ये अगदी आतमध्ये खेळत होता. यष्ट्यांना लगत खेळत असताना मात्र मिस टाईम फटका झाला. बॉल थोडा वेळ लावत होता. चांगलं जज केलं फॉलो थ्रोमध्ये प्रणव भोईरने. अजून एक काढली आहे महत्त्वाची विकेट टीम भिनारच्या बाजूने. 3 विकेट्स, धावा धावफलकावर फक्त आणि फक्त 2च. अगदी शांत संत सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रणव भोईर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील संधी होती मात्र गमावली आहे. बॉल लॉंग स्टॉप रिजन मधून सरळ सीमारेषा पार. 4 धावा चौकार. लागली होती. यष्टीरक्षक अतिश भोईरच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र त्या चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये झालंय. बॉल सराप अगदी वेगाने बॉल निघून गेला होता. सीमारेषा पार चौकार आला त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. अव्वा तसं संपर्काने ये शरीराचा वेध घेणारा चेंडू. सिंगल कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. धावफलक पुढे सरकलाय. वेलकम राहुल तांगडी, हार्दिक स्वागत आहे आपला. 7 धावा धावफलकावर झाल्यात. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. अगदी संत शांत सुरुवात वीर बजरंग कारिवली टीमच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी टीम आवाज भिनारच्या बाजूने. गोलंदाजी त्याच टप्प्यावर होत आहे ज्या टप्प्यावरून मोठे फटके खेळणं कठीण जात आहे टीम कारिवलीसाठी. कारण अगदी महत्त्वाचे 3 विकेट्स आतापर्यंत गेले आहेत. ज्या ठिकाणकडून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या ते 3 खेळाडू मात्र आतापर्यंत बाद झाल्यात. प्रणव भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस देखील लवेशला देखील बीट केलंय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टिक सोडून चेंडू हात आला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. तिसरा निर्धाव चेंडू लवेशसाठी. अकाउंट ओपन केलं नाहीये अजूनही लवेश नाईकने. षटकातील पुढचा बॉल.
या वेळेस हा बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक रोहित झेल खाली येतोय आणि झेलच्या स्वरूपात लवेश बॅक टू द डगआउट. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि दोन षटकांची समाप्ती धावा धावफलकावर आहेत. यस, दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 गडी बाद 7 धावा धावफलकावर आहेत. टॉस जिंकला आणि त्यानंतर फलंदाजी स्वीकारली, परंतु का स्वीकारली हे अजूनही दाखवता आलं नाहीये टीम कारिवलीला. रोहनचा पहिला बॉल, जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. वाडा बॉल. रोहन भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिला बॉल निर्धाव फेकलाय, फुल टॉस आहे ऑन साइडला, बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. 6 धावा, षटकार. सहाने धावफलक पुढे सरकलंय. 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. रोहन भोईरचा विचार केला तर षटकामध्ये एक फुलटॉस जरूर नक्कीच पाहायला मिळालाय प्रत्येक ओव्हरमध्ये. वेलकम सूरज, ते देखील एक चांगले डीजेमान आहेत. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील तोडलाय, फोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉलला उडवलाय सीमा रेषा पार. षटकार. जतीन पाटीलची झेल सुटली होती ज्या वेळेस तो वैयक्तिक पहिला बॉल खेळत होता. जीवनदान दिलं गेलं आणि ते जीवनदान आता मात्र थोडं महाग पडतंय, कारण 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात आणि झेल सुटलेला चेंडू देखील सीमारेषे बाहेर आपल्याला पाहायला मिळाला होता. अर्थातच आतापर्यंत 3 मोठे फटके जतीन पाटीलच्या बॅटमधून. जतीन पाटीलचा रोल अगदी महत्त्वाचा आहे या मॅचमध्ये. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी सुनील भोईरच्या माध्यमातून चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट होत आहेत. डीप मिड विकेटला या सुनील भोईर त्या ठिकाणी आपण पाहिलंय. खरं तर अशा चुका फार कमी वेळा होत असतात सुनीलच्या कडून, परंतु यावेळेस चुकी झाली आहे. पुन्हा एकदा जीवनदान जतीन पाटीलसाठी आणि हे कदाचित आवाज विना टीमला महाग पडेल. नाही, प्रयत्न तर भरपूर चांगले झाले होते. प्रयत्नांना 10 पैकी 10 गुण जरूर दिले जातील सुनीलसाठी, परंतु ते प्रयत्न जे आहेत ना अशा वेळेस अधिक करावे लागतात तुम्हाला,
कारण ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतोय. षटकातील पुढचा बॉल रोहन भोईर पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. नक्कीच तपासलं जाईल पंचांच्या माध्यमातून. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. अगदी पंच त्या ठिकाणावरनं गेल्यात. बॉल तपासला गेलाय. तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी तपासलं जात आहे. नक्कीच वारंवार मात्र या ठिकाणी वेल घेतला जात आहे, परंतु योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. लेट पण थेट एक चांगला डिसिजन तुमच्यापर्यंत येण्यासाठी मात्र टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे. बॉल कुठे पडलाय हे या ठिकाणी तपासलं जात आहे. नाही, प्रशंसा जरूर होईल या ठिकाणी. टेक्निकल टीमची पंच बघा या ठिकाणी थोडं लक्ष द्या. बॉल पडल्यानंतर अगदी गोलंदाज त्या अँगलने समोर आलाय, सो कव्हर झालं नाहीये. तुम्ही त्या ठिकाणी जा, तो टप्पा चेक करा आणि योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. भरपूर प्रयत्न झाले SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. टेक्निकल टीम अगदी टोकाचे प्रयत्न या ठिकाणी करत आहेत, परंतु त्या अँगलने बरोबर रोहन भोईर समोर आला होता. अर्थातच ते कव्हर झालं नाहीये. बॉल निर्धाव आहे. यस, इट्स अ वाईट बॉल. तेच आम्हाला जाणायचं होतं. अवांतर धाव मिळेल टीम कारिवलीसाठी. षटकातील पुढचा बॉल रोहन भोईर पुन्हा एकदा. या बलेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातोय. सुनील अगदी वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. बॉल स्टॉप केला गेलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावफलकावर आपण पाहतोय 24 24 धावा. लागोपाठ सलगचे 3 षटकार ठोकले तर रोहिदास म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टीम वीर बजरंग कारिवलीसाठी हे पारितोषिक लावलं गेलंय. 24 धावा धावफलकावर आहेत. आपण षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. नक्कीच शेवटचा बॉल रोहन भोईर पुन्हा एकदा वलतोय. या बले स्टॉपेज लागलाय. बॉल हव्यामध्ये. जतीन राणे त्या ठिकाणी. वॉट अ कॅच, मोठी विकेट. जतीनला परतावं लागेल. जतीनची झेल जतीनने पकडली त्या ठिकाणी.
विकेट मिळाली आहे आवाज भिना टीमसाठी. 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 24 24 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज लैलेश मैदानाच्या आतमध्ये आलाय जो नॉन स्ट्रायकर आहे. मात्र समोर आपण डावकर फलंदाज अमोल पाटीलला पाहतोय. थोडं स्पीडली गेला टीम भिनार कारण यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. प्रणय भोईर शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी आलाय. मागच्या मॅचेसमध्ये देखील प्रणयने भरपूर इम्प्रेस केलंय. चांगली गोलंदाजी करत असताना शेवटचा अंतिम षटक फेकत असताना काय कमालीचं प्रदर्शन. परंतु यावेळेस पुन्हा एकदा या महत्त्वाच्या मॅचमध्ये शेवटचा अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी प्रणय भोईरवर आहे. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचल्यात. कपिल घाटाल त्या ठिकाणी चुकी करतोय. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. एक चांगली धावसंख्या उभी करण्यासाठी नक्कीच तुम्हाला मोठे फटके येणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. जतीनचे 3 मोठे फटके वगळता काय कमालीची गोलंदाजी राहिली आवाज भिनारच्या बाजूने. शेवटचा अंतिम षटक. षटकाची सुरुवात. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल म्हणावा लागेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त सिंगल सोबत समाधान. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवली आहे लैलेशने. मात्र का ठेवली आहे ते त्याला दाखवावं लागेल. आणि दाखवत असताना मात्र फक्त आणि फक्त 4 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रणय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. लैलेश देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल कारण 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या ठिकाणावरनं 10 ते 12 धावा जरी आल्या तरी देखील एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल. एक असं टोटल ज्या टोटलपासून टीम कारिवली फाईट करेल. या बलेचा बॉल वेगवान होता. बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुरेख चेंडू. हे आपण ॲक्शन रिप्लेवर पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू हाताला होता. वेग भरपूर होता. ऑफस्टिक सोडून चेंडू हाताला होता. चांगला बॉल प्रणय भोईरच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा बीट केलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. शेवटचं षटक फेकत असताना प्रणय भोईरच्या माध्यमातून 27 धावा धावफलकावर आहेत. 3 बॉल टाकून झाल्यात आणि माफ करा 4 बॉल टाकून झाल्यात. फक्त आणि फक्त 3च धावा खर्च झाल्यात. या बॉलेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित मैदान सोडावं लागलं असतं आणि ते सोडावं लागेल. नॉन स्ट्राईक हिटला हिट झालाय डायरेक्ट. लैलेशची विकेट रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. यस चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्ट थर्ड मॅनला द सन ऑफ दिनेश भोईर रोहन भोईर त्या ठिकाणी होता. षटकातील पुढचा बॉल. प्रणय पुन्हा एकदा. यावेळेस स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. 4 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 27 धावा 28 धावांचे लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय. टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम भिनारला. चला दोन्ही टीम्स लवकरात लवकर आम्हाला सहकार्य करा.
धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणत तानाजी मालुसरे कोंडाण्यावर चालून गेले. स्वराज्यासाठी लढता लढता आपला देह ठेवला. स्मृती दिनानिमित्त त्यांच्या शौर्यास आणि त्यागास विनम्र अभिवादन. त्रिवार मानाचा मुजरा बोलूया माच्या दिशेने. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 28 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे रोहिदास म्हात्रे यांच्या माध्यमातून. दादांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. प्रणव भोईर विथ कपिल घाटाल. फ्रंट लाईन षटक. बॉल लैलेच्या हातामध्ये. 28 धावा रोखायच्या आहेत टीम कारेवलीला, तर त्या उलट 28 धावा काढायच्या आहेत टीम भिनारला. मॅच ऑन. खेळायला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल मात्र लॉंग ऑन सीमारेषेलगत पोहोचलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. अठ्ठावीस धावांचं एक माफक लक्ष या ठिकाणी उभं केलंय. मात्र नक्कीच लक्ष जरी माफक असलं तरी देखील मॅच टॉप फाईट होईल का याकडे प्रेक्षकांच्या नजरा आहेत. कारण संध्याकाळचं सत्र आहे. दमट वातावरण. या वेळेस व्हाईट बॉल. 1+1 2 धावा मिळतील. अगदी मोफतच्या 2 धावा टीम भिनारसाठी. हे टीम कारिवलीला अपेक्षित नसेल, कारण आपल्या टीमने धावा ज्या आहेत त्या कमी बनवल्यात. बॅलन्स कमी असताना मात्र खर्च जास्त कराल तर हे तुम्हाला महाग पडेल. लैलेश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस दांडी गोल. त्रिफलाची मोठी विकेट. प्रणव भोईरला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट अगदी स्वस्तात त्या ठिकाणी बाद झालाय. प्रणव भोईर नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. टीम भिनारचे कॅप्टन किरण भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला लवकरात लवकर या. फक्त आणि फक्त 28 धावांचे लक्ष जरूर आहे. मात्र टीम कारेवली या ठिकाणावरनं संकेत देतात हे काम जे आहे ते तेवढंही सोपं नसणार आहे. 3 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात आतापर्यंत, ज्यामध्ये 2 धावा ज्या आहेत त्या अवांतरच्या स्वरूपात आल्या होत्या.
लयलेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात मात्र बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. गाव जितेंद्र गुलवे यांचं देखील शुभ आगमन झालंय. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. अगदी महत्वाचा फटका किरण भोईरच्या बॅटमध्ये आला. 4 धावा वसूल झाल्या त्या ठिकाणी. या बॉलेस मात्र हलक्या हाताने कट केलंय. क्षेत्ररक्षक गली रिसन मध्ये पोहोचत आहेत. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक मात्र पुढे सरकलंय. आठ धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. लैलेश नाईक पुन्हा एकदा या बॉलेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय त्या ठिकाणी. अवांतर धाव मिळेल टीम भिनारला. अवांतर धाव मात्र खर्च केल्या जातात या ओव्हर मध्ये. धावफलक 9 वर पोहोचतोय. किरण 5 या धावसंख्येवर खेळतोय तर कपिल घाटलला अकाउंट ओपन करणं बाकी आहे. अति महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. संघ क्वालिफाय कोणता होईल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. इनफिल्डच्या आतमध्ये कव्हर रिझन मध्ये बॉल स्टॉप केला गेला. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. 10 कदम. 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 28 धावांचा पाठलाग टीम भिनार करत आहे. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. लैलेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. समोर आपण किरण भोईरला पाहतोय. टीम आवाज भिनारचे कॅप्टन आहेत. या बॉलेसचा अनपेक्षित उचली घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र थ्रो खराब झालाय आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. बॅटची कडा घेऊन बॉल गेला होता. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत. डबल 1. 11 धावा धावफलकावर. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 18 बॉलवर 17 धावांची आवश्यकता आहे. अर्थातच सिंगल डबलने देखील काम बनेल त्या ठिकाणी टीम भिनारसाठी. परंतु टीम कारिवलीचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील गोलंदाजी चांगली आहे आणि चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन जरूर पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर यश म्हात्रे येतोय. षटकातील पुढचा बॉल. पहिलाच बॉल. यस पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिल्यात. सिंगल कंप्लीट. धावफलक सिंगलने पुढे सरकलाय. 12 धावा धावफलकावर झाल्यात. येणाऱ्या 17 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 17 बॉलवर 16 काढोला. 16 धावांचा बोलबाला अजूनही बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील बॉल सोडून दिलाय मात्र क्षेत्ररक्षकाची देखील चुकी आणि नो बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा मोफतच्या टीम भिनारला आणि त्याच बरोबरीने नक्कीच पुढचा बॉल जो आहे तो फ्रीट असणार आहे. धावफलक 14 वर पोहोचलाय.
अगदी कमी धावा उभ्या असताना मात्र अवांतर धावा देखील खर्च केल्या गेल्यात. कदाचित टीम कारिवलीला हे महाग पडेल. या ठिकाणावरनं कमबॅक खूप गरजेचं आहे टीम कारिवलीसाठी. मात्र त्या दरम्यान यश फ्री हिट बॉल. अव तसं संपर्क नाहीये फ्री हिट बॉलवर. धाव देखील मिळणार नाहीये. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेलाय. अतिशय चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फ्री हिट बॉलवर मात्र कोणत्या प्रकारची धाव नाहीये. यश म्हात्रेला आपण पाहतोय. 14 धावा अजूनही विजयासाठी काढायच्या आहेत. निम्मा पल्ला पार झालाय मात्र अजूनही निम्मा पल्ला पार होणं बाकी आहे. यश म्हात्रे षटकातील पुढचा बॉल घेऊन वळतोय. या बलेस ऑन साइडला प्रहार चाललाय. गॅप मोठा नाही धावांचा टोटा. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. अजून एक चांगला फटका फलंदाज किरण भोईरच्या बॅट मधून आलाय. या वेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 20 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल यश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समीकरण भरपूर सोपं झालंय टीम बिनारसाठी. लो फुल टॉस बॉल हवं तसं संपर्क नाहीये. मात्र त्या दरम्यान रनआउटची संधी गमावली गेली आहे. धाव मिळणार नाहीये. 13 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 5 बॉल टाकून झाले आहेत या षटकातील. मात्र यानंतर शेवटचा बॉल यश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात यश म्हात्रेने. या बलेचा बॉल हलक्या हाताने टॅप केलाय. गली रिझन मध्ये बॉल स्टॉप केला गेला. सिंगल कंप्लीट. किरणला देखील माहिती आहे सिंगल डबलने देखील काम बनेल आणि त्यानुसार फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 21 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. माझं पण आटपला आता इथे. मी निघतो घरी. फक्त 7 पाहिजे त्याला लगेच. 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर जतीन येतोय. पाहूया जतीन पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल. या वेळेस गॅप शोधली आहे. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. निघून जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. मिळतील 4 धावा चौकार. अतिशय सुरेख फटका किरणच्या बॅट मधून निघणारा 3रा चौकार आपण पाहतोय. विजयाच्या उंबाड्यावर विजयाच्या समीप आवाज भिनार संघ. या बलेस धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी जतीन पाटीलच्या माध्यमातून. पहिला बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू फेकला गेलाय. फक्त आणि फक्त 3 धावा विजयासाठी काढायच्या आहेत. अर्थातच आज संघ क्वालिफाय होण्यासाठी 10 बॉलवर 3 धावा काढायच्या आहेत आवाज भिनारला.
हलक्या हाताने खेळून काढले. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतात. सिंगल कंप्लीट. विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या अगदी समीप आपण पाहतोय. आवाज भिनार टीमला. अतिशय चांगला परफॉर्मन्स आज दिवसभरात. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, सर्व फॉर्मॅटमध्ये सर्व काही चांगलं पाहायला मिळालं. आणि जे काही घडलं ते टीम भिनारच्या बाजूने घडलंय. सो फक्त आणि फक्त 2 धावा आवश्यक आहेत. बॉल हव्यामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झाली आहे आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. सो एक धाव काढावीच लागेल विजयासाठी. उर्वरित 8 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. विजयाचा फटका किरणच्या बॅट मधून येतोय हा चौकार. आणि अशा प्रकारे आज संघ क्वालिफाय झालाय. आवाज भिनार. थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो. लो स्कोरिंग मॅच अर्थातच गोलंदाजाची निवड होईल. पहिलं षटक फेकलं होतं. 2